मग कॉक्रोचेस झाली का उद्याची तयारी? सोनम सरांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात ते अटक झाले. अभिजित दिपके म्हणतोय की उद्याची चळवळ ही त्याच पद्धतीने सुरू राहणार आहे, त्या पद्धतीने ती ठरली आहे. ठीक आहे. आज तुम्ही देशांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी पार्कामध्ये याच पद्धतीची आंदोलनं झाली आहेत. आता उद्या आपण काय करू शकतो बघा, सगळ्यांना त्या ठिकाणी जाणे पॉसिबल नाही आहे, मला सुद्धा नाही आहे. पण आपण एक मात्र करू शकतो की आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये जर आंदोलन होत असेल तर त्या आंदोलनामध्ये तुम्ही आपला सहभाग दाखवा. तेही पॉसिबल नसेल तर एक गोष्ट मात्र तुम्ही करू शकता. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक ॲड्रेस पोस्ट करतोय. तो ॲड्रेस आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या ऑफिसचा. आता तुम्ही इथे काय कराल तर त्या ॲड्रेसवरती तुम्ही एक छोटासा पुष्पगुच्छ पाठवून त्याच्यामध्ये एक नोट ठेवा आणि त्या नोटमध्ये एक गोष्ट मात्र आवर्जून लिहा, एकच लिहा, रिझाईन. सोनम सरांनी त्यांचं काम केलंय, वेळ आता आपली आहे. कारण जर यापुढे आपण आपला आवाज उठवला नाही तर कोण आपल्यासाठी परत उभा राहणार नाही.